नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या सर्वांना आता माहीतच आहे की आरटी संदर्भात माननीय हायकोर्टात जनहित याचिका ही दाखल झालेली आहे आणि सरकारने येत्या 8 तारखेला म्हणजे 8 मे 2024 रोजी आपलं म्हणणं मांडण्यास माननीय हायकोर्टाने त्यांना सांगितलं आहे। येत्या 8 तारखेला सरकार आपलं म्हणणं सादर करणार आहे। बघा मित्रांनो, मला असं वाटतं की ह्या आरटीची जी नवीन नियमावली आहे त्या नवीन नियमावलीमध्ये काही चेंजेस केलेले आहे। कारण बघा, सरकारी स्कूलमध्ये म्हणजे झेडपी वगैरे जे सरकार ज्या स्कूलमध्ये शिक्षक प्रोव्हाइड करतात त्या शिक्षकांचा पगार असतो 70 ते 80 हजार रुपये आणि मुलांची संख्या असते कुठं 2, कुठं 3, कुठं 4, म्हणजे खूप कमी संख्या असते मुलांची। त्यामुळे सरकारला हा जो मुलांवर होणारा खर्च आहे तो बहुतेक परवडत नसेल आणि इलेक्शन चालू असल्या कारणाने डायरेक्ट आरटी बंद करू शकत नाही। त्यामुळे होणारा इलेक्शनचा प्रभाव बघता ही जी नवीन नियमावली आहे ती सादर केली गेली असे मला वाटतं। बघा मित्रांनो, आरटी संदर्भाची जनहित याचिका दाखल झाली आहे। येत्या 8 तारखेला सरकार त्यांचं म्हणणं माननीय कोर्टासमोर मांडणार आहे आणि ते कशा प्रकारे मांडतं त्यावर हा सर्व गेम अवलंबून आहे। बघा मित्रांनो, आता मे महिना सुरू झाला आहे आणि लवकरच आता जून महिन्याची सुरुवात होणार आहे आणि आपल्याला माहीतच आहे की जून महिन्यामध्ये शाळेचे ॲडमिशन हे पूर्ण होतात। बघा मित्रांनो, शाळेचं जर एकदा ॲडमिशन पूर्ण झालं की तुम्हाला जर आवडणाऱ्या ज्या प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा इंग्लिश मिडियममध्ये आपल्या पाल्याला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर आरटीतून तावता होणार नाही। कारण प्रायव्हेट स्कूल आपल्याला जरी आरटीमध्ये दिसत असले तरी आपण ते निवडू शकत नाही आणि आपल्या पाल्याचं ॲडमिशन पण इंग्लिश स्कूलमध्ये होणार नाही। खूपच कमी जणांचं कोणाचं होणार आहे की ज्यांचं 1 किलोमीटरच्या अंतर म्हणजे राहत्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर जर कुठलंही सरकारी शाळा, त्यानंतर सरकार अनुदानित शाळा, झेडपी शाळा, महानगरपालिकेच्या शाळा जर नसतील आणि फक्त प्रायव्हेट स्कूल असेल तर अशाच पाल्यांचं ॲडमिशन हे प्रायव्हेट स्कूलमध्ये होणार आहे आणि ज्यांचं होणार आहे ते खूप कमी आहे। म्हणजे अशा ठराविकच अशा जणांचं की जिथं 1 किलोमीटरच्या अंतरावर कुठलेही सरकारी स्कूल नाही असं ठराविकच कुठंतरी सापडेल, म्हणजे जवळपास नाहीच असं म्हटले तरी काही नाही। बघा मित्रांनो, यामुळे ही याचिका जी माननीय कोर्टात सादर झालेली आहे त्या संदर्भात काय निर्देश देतो हे आपल्या सर्वांना उत्सुकता लागली आहे। पण मित्रांनो, येता जून महिना लवकर जवळ आलेला आहे आणि जून महिन्यात आपल्याला सांगितल्याप्रमाणे शाळेचे ॲडमिशन हे फुल होतात आणि जर माननीय हायकोर्टात सरकार आपलं म्हणणं मांडण्यास यशस्वी झालं तर ही नियमावली पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे आणि जून महिना एकदा निघून गेलं तर आपल्या पाल्याचं नुकसान पण होऊ शकतं। त्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो की तुम्ही तुमच्या आवडणाऱ्या स्कूलमध्ये तुमच्या पाल्याचं ॲडमिशन करून घ्यायला पाहिजे। कारण ही जी नियमावली आहे आणि कोर्ट त्या संदर्भात जो आदेश देणार आहे किंवा निर्देश जर काही झाला तर त्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो खूप जास्त असू शकतो असं मला वाटतं। कारण बघा, आता मे महिन्याची 8 तारखेला सरकार आपलं म्हणणं मांडणार आहे आणि त्यानंतर पुढे अजून तारीख वाढते का काय होते त्यावर सरकार काय आपलं मत मांडतं आणि माननीय कोर्ट त्या संदर्भात सरकारला काय निर्देश देतं किंवा सरकारचं म्हणणं ऐकून काय करतं हे आपण सांगू शकत नाही। तर मित्रांनो, अगोदरच आरटी प्रक्रियेला खूप उशीर झालेला आहे आणि अगोदरच जी मार्च महिन्यात प्रक्रिया राबवली जाते ती एप्रिल महिन्यापर्यंत सुरू झालेली आहे, म्हणजेच आत्ता खूप उशीर झालेला आहे। त्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पाल्यांचं ॲडमिशन तुमच्या आवडणाऱ्या प्रायव्हेट स्कूलमध्ये करून घ्यावे, पण सर्वस्वी जिम्मेदारी तुमची आहे, सर्वस्वी विचार करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये आहे। त्यामुळे तुम्ही ठरवू शकता की तुमच्या पाल्याचं ॲडमिशन कुठं करायचं, काय करायचं, आरटीतून करायचं की प्रायव्हेटमध्ये डायरेक्ट करायचं, ही सर्वस्वी जिम्मेदारी तुमची आहे। तर मित्रांनो, येत्या 8 तारखेला आता काय घडणार आहे ते आपण आपल्या चॅनलवर कळलंच। तसेच आपल्या आरटी संदर्भात आपल्या मनात काही डाऊट असतील तर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर इथून पुढे काय होईल याची पण अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहील। त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आणि आरटी संदर्भात अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।